15 पर्यंत बेडपर्यंत कसं गेलो हे सांगणार आहे. कारण तशी जशी तुम्हाला शाळेची आठवण असते ना, तशी मला पण पहिलीपासून ते बेडवर आहे. कॉलेजपासून सर्व मला आठवत येते. तर मी थोडक्यात सांगतो. आपण आज इथे जो कार्यक्रम ठेवलेला आहे, सर म्हणाले तर ऋणानुबंध कार्यक्रम आहे. त्यांच्या अगोदर खूप मुलं गेली ती आजही शाळेत येतात, आजही आठवण करतात. आपण एक कार्यक्रम केला तर त्या कार्यक्रमामध्ये 10 जे माजी विद्यार्थी होते, या शाळेतून गेलेले माजी विद्यार्थी होते, त्या लोकांनी पण चांगली प्रगती केलेली आहे आणि ते लोक होते. तुम्ही पण त्याच प्रकारे चांगली प्रगती करा आणि तुम्हाला आम्हाला इथे बोलवणं भाग पडेल. शाळा आपली राहील, तुम्ही पण राहाल, कदाचित आम्ही पण रिटायरमेंट होऊन जाऊ, पण तुम्हाला शाळेची आठवण आली पाहिजे आणि शाळेला तुमची आठवण आली पाहिजे. मी बालवाडीला गेलोच नाही, कारण आमच्या वेळी बालवाडी नव्हती, अंगणवाडी ही नव्हती. जास्तीत जास्त रात्रशाळा होती. रात्रशाळा ही रात्र पडली की 9-10 पर्यंत भरायची. त्या शाळेत वस्तीला असलेले शिक्षक ते शिकवायचे. दिवसा त्यांची शाळा मुलांची असायची, मुलं शाळेत येतील होते. मी पहिलीला एका ठिकाणी आश्रमशाळेला टाकलं गेलं मला वडिलांनी. मी तिथे राहिलो नाही, मी 3च महिने राहिलो. तिथून मला वडिलांनी काढलं आणि दुसऱ्या आश्रमशाळेत टाकलं. तिथे पण मी शाळा शिकलो नाही. एकाच पहिलीसाठी एका वर्षामध्ये 3 शाळा माझ्या बदलल्या. विनवळला शाळेत टाकलं, आश्रमशाळा. तिथे पहिलेच असताना सर आहेत, डांबरे सर पण अजून आठवतात. त्यांनी आईने शिकवता आम्हाला पेचा पाडा शिकवला आणि प्रत्येक बे के बे मार छडी मारायची, 2-4 छडी मारायची. 10 छड्या मारल्या आणि तो आम्हाला पहिलीला पाठवतो झाला. त्यामुळे तिथून पण जेवणाची खूप टंचाई, आम्ही तिथे पण पळालो. शेवटी मी माझ्या गावाच्या शाळेमध्ये शिकायला सुरुवात केली आणि तिथे पास होऊन शाळेमध्ये पास होऊन दुसरीला मी तिथे ठाण्यामध्ये आलो. कारण माझे आई वडील इथे राहायचे, म्हणून मला महानगरपालिका शाळा क्रमांक 46-108 या शाळेमध्ये मी आल्यानंतर ते 7वीपर्यंत शिकलो. 7वीच्या पहिलीपासूनच्या मॅडम आहेत ते मला अजूनही आठवतात. 7वी पास झाल्यानंतर मी शारदा विद्यामंदिर ठाण्यामध्ये शाळेमध्ये शाळा शिकायला गेलो. त्यावेळी शारदा विद्यामंदिरचं असं एक वेगळं नाव होतं की ज्या मुलांना ठाण्यामध्ये ॲडमिशन मिळत नाही चांगल्या ठिकाणी, 7वीला पास झाल्यावर 8वीला मिळत नाही, त्याने त्या शारदा विद्यामंदिर शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण करायचं. तिथे आम्ही शिकलेलो आहोत. आधी शाळा आहे. आणि नंतर 10वी पास झाल्यानंतर मला गणित विषयाचा खूप भीती वाटायची. पण त्यावेळी जे गणित होतं ते पासिंगसाठी लसावी असो, मसावी असो, बेरीज असो, भागाकार असो आणि भूमिती विषयामध्ये भौगोलिक काटकोन चौकोन ह्याचा आम्हाला आवड होती. पण मोठमोठी गणित आम्ही सोडू शकत नव्हतो. आज तुम्ही ते गणित सोडवता ते आम्हाला 10वीला होतं. तो पेपर होता भागाकार गुणाकार. जर हे जर केलं 150 मार्क पेपर असायचा, 75-75. त्या दोन्हीपैकी कमी जास्त मार्क मिळून पास व्हायचं. 52 मार्क पडले की पास. इंग्लिशमध्ये 35% पडले की पास. हे 35 मार्क पाडण्यासाठी पण 90 मार्काचा पेपर लिहावा लागत असे. 52 मार्क पाडण्यासाठी पण 120 मार्काचा पेपर लिहिला तर ते मिळायचे. पास होत गेलो आम्ही, पास होत गेलो. पास होण्याला तेव्हा महत्व होतं. आता जे आपण शिक्षण घेतोय ते शिक्षण असं आहे, आपली बौद्धिक पातळी जी आहे वाढली की नाही ते तपासलं जातं. ऑनलाईन परीक्षा घेतली जाते, ते चेक केलं जातं. ह्याला बोलता येतं का, काय करता जातं. तुम्हाला आम्ही मगाशी बोललो, इथून येऊन बोला. आम्हाला पण शिक्षक बोलायचे. तेवढं आम्हाला ज्ञान नसायचं, तेवढं आम्ही बोलत नसायचो. किंबहुना भाग घ्यायचो नाव देण्यासाठी, पण आम्ही कधी पुढे जाऊन डेअरिंग केली नाही. तुमच्यासारखं आम्हाला बोललो का या इथून बोला, तर आम्हाला पण बोला नाही बोलत ना.
शांत. 10वी पास झाल्यानंतर मग ज्ञानसाधना कॉलेजला गेलो. 11वी 12वी तिथे पण तसंच. ऍडमिशनचा प्रश्न असायचा. ते एकच होतं, शिक्षण घ्यायचं. आणि तेव्हा असं वाटायचं तेव्हा शिक्षण घेतलं की नोकरी मिळायची. 12वी पास झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं, मला असं वाटलं की आता नोकरी शोधायची. पोलीस इन्स्पेक्टर होण्याची खूप इच्छा होती. त्यावेळी उंची कमी असली तर त्याला घेत नव्हते आणि छाती वगैरे बॉडी पण लागायची. हे माझ्याकडे काही नसताना मला ती पोलीसची नोकरी लागली नाही. मला पोलीस होऊन इन्स्पेक्टर व्हायचं होतं. 13वी 14वी 15वी पास झाल्यानंतर जो सभागृह आहे स्वर्गवासी रामचंद्र ठाकूर भाऊजी हे त्यावेळी उपमहापौर होते. आणि असं मी ऐकलं होतं की भाऊजी नोकरीला पण लावतात महानगरपालिकेमध्ये. तेव्हा मी माझे वडील त्या भाऊजीकडे गेलो आणि म्हणते, भाऊजी शिक्षण तर आता झालं माझं. तुम्ही म्हणाला होतात की 10वी पास हो, 12वी पास हो, 15वी पास हो, म्हणजे आता काय. मग त्यावेळी 94-95ला महानगरपालिकेमध्ये जागा निघाल्या होत्या. त्यावेळी भाऊजींनी तिथे प्रयत्न केला, पण समोरचा माणूस भाऊजीने काय म्हणाला, एकही जागा नाही. आम्ही त्याला कोणत्याही इथे नोकरीला ठेवू शकत नाही. भाऊजीला तेव्हा खूप वाईट वाटलं आणि त्याने सांगितलं का चल मोहन चल माझ्या शाळेवर कामाला चल. मग 15वी पास झाल्यानंतर भाऊजींनी इथे शाळेमध्ये नोकरीला ठेवलं आणि क्लार्क म्हणून मी इथे कामाला लागलो. त्याही दरम्यान मी ST महामंडळामध्ये क्लार्क म्हणून सिलेक्ट झालो होतो. तिथे सिलेक्ट झालो होतो, पण मी इथे क्लार्क होतो. 6 महिन्याचा पगार घेतला होता. तिथे पण माझी निवड झाली होती, पण माझ्याबरोबर तिथे अजून 3 मुलं होती, मी धरून 3. मी तीही नोकरी घेतली असती तर कुणाला ती नोकरी भेटली नसती. म्हणून मी तिथे इंटरव्ह्यू दिली नाही. मी 2 पोरांना संधी दिली आणि दोन्ही मुलं तिथे ते कामाला नोकरीला लागलेले आहेत. काम करता करता मी एक BEdची जाहिरात आपल्याच कार्यालयात वाचली आणि फॉर्म भरला. ते नवी मुंबई तिथे कॉलेज आहे, अंजुमन अकबर पीरबाई कॉलेज. तिथे शिक्षणासाठी गेलो तर तिथे उर्दू माध्यम होतं. ते उर्दू बोलायचे, हिंदी विषय होता आणि मीडियम इंग्लिश होता. तरी तो मी स्वीकारला आणि काही झालं तरी BEd पास व्हायचं. तेव्हा माझ्याबरोबर 20 मुलं होती. ती आम्ही सर्व मराठी होतो. त्यातले 8 जण नापास झाले. किती जण नापास झाले? 8 जण नापास झाले. एकदा BEdचा परीक्षा नापास झाली तर पुन्हा पास होऊन आल्यानंतरच BEd म्हणून शिक्षकांना घेत होते. आणि योगायोगाने आपल्या शाळेमध्ये रिक्त जागा होती. रिक्त जागा असल्या कारणाने मला या शाळेमध्ये नोकरीला शिक्षक म्हणून ठेवलं. मला खूप बरं वाटलं की शिक्षक माझं ध्येय नव्हतं की मला शिक्षक व्हायसाठी मी शिकलो नव्हतो. मी इन्स्पेक्टर होणार, अधिकारी होणार म्हणून शिकलो. पण मी शिक्षक झालो, मास्तर झालो आणि आज दोघांचे पण पगार सेम आहे. इन्स्पेक्टरचा पण पगार तेवढाच आहे आणि शिक्षकाचा पण पगार तेवढाच आहे. सांगण्याचं तात्पर्य ही माझ्या जीवनातली जी एक टर्निंग पॉईंट आहे की मी इथपर्यंत आलेला प्रवास तुमच्यापर्यंत स्पष्ट करताना तुम्हाला पण मी सांगेन की तुम्ही पण पहिलीपासूनच्या पुढच्या किती शाळा असतील, कॉलेज असेल किंवा एखादा कोर्स असेल, एखादी फॅकल्टी असेल, त्या फॅकल्टीमध्ये आठवण ठेवा, याद करा आपण कसे शिकलो, आपण कसे घडलो. घडण्याला खूप महत्त्व आहे. हे मला माहिती आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला इथे मी बोलून हे काही सांगू शकत नाही.
आजचा दिवस जो आहे ऋणानुबंध असेल. तुम्ही पास होऊन जाणार. पुन्हा मी तिकडे मला कोणी बोलवणार नाही आणि तुम्हाला इथे कोणी बोलवणार नाही. म्हणून मी माझे तुमच्यासमोर घडलेले जीवनातले महत्त्वाचे टप्पे स्पष्ट केले आणि एवढं बोलून तुम्हाला पुढच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य हो गे, तुम्ही बड्डे चांगले हो, तुम्ही चांगल्या हुद्द्यावर राहा, मोठ्या नोकरीला लागा आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही आठवण करा त्या पुढील कालावधीमध्ये तुमचं बरोबर झालं तर तुम्ही शिक्षक आठवण करा, पहिली शाळा आठवण करा, नंतर शिक्षक आठवण करा. एवढं बोलून मी थांबतो.